बाजारातून भाज्या आणल्या तरी पण म्हणलं मला असं खमंग टेस्टी मस्त खायची इच्छा झाली तर चला म्हणलं आज आपण मिरचीचा खुडा खूप पद्धतीचा नमुन्याचा असतो म्हणलं चला आज आपण काहीतरी वेगळं आणि हे वेगळं नवीन नाही ते आम्ही खूप नेहमी करतो ते असं पण म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावं म्हणलं तर अशा पद्धती आणि हे नाही का किती पण दिवस टिकतो हे खराब होत नाही कारण ह्याच्यात बिलकुल असं पाणी नाही आणि तसं खूप दिवस राहतं. आमची सह्याद्री आई रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर चला तर आमच्या गावचा आठवडे बाजार असतो दर शुक्रवारी तर आम्ही सगळं आवरून सकाळी 6 वाजल्यापासून बाजार भरतो तर आम्ही सगळं आवरून शेजारच्या बाईयांनी मी बाजारला निघालो तर चलता आम्ही बसस्टँडला राहतो बाजार गावात भरतो तर चलता आम्ही मारुतीचं मंदिर पण आम्हाला भेटतं रस्त्यातच तर मंदिराचं आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं बाहेरून आणि नंतर बाजारात गेलो तर आमच्याकडला बाजार सकाळी 6 वाजल्यापासून असतो फुल आणि 4-5 दिवस पाऊस होता तर आज सकाळी मस्त ऊन पडलं पाऊस पण उघडला त्यामुळे बाजार पण भरपूर भरलेलं आहे तर आणि शेताला जाणारे लोक त्यामुळे आमच्याकडे लवकर बाजार भरतो. तर मी अगोदर गेल्या ताजे टमाटे होते टमाटे पण घेतले आणि ताज्या मिरच्या घेतल्या आणि बरीच काय असे भाजीपाला घेतला 2 पिशव्या पण तुमच्या एवढा शेअर नाही केलेला आणि भरपूर बाजार घेतला आणि नंतर मग मी घरी आले तर मला घरी पोरांनी गाडीवर आणलं ओझं असल्यामुळं तर चला म्हणलं सकाळी थोडाफार स्वयंपाक झालता आणि मी नागलीची पानं पण घेतली कारण 2 दिवसावर घटस्थापना होती पुन्हा नंतर म्हणलं चला तर कसं चला आता भाजी बनवू कर म्हणजे मग गावातल्या आठवडे बाजारातून मस्त मी अशा खूप साऱ्या भाज्या तर आणलेल्या आहेत आता करण्यासाठी भाज्या खूप आहेत पण म्हणलं चला म्हणलं आज मन झालं असं काहीतरी झणझणीत मस्त असं हिरव्या मिरचीचा पदार्थ बनवून खावा. आपण हिरव्या मिरचा ठेचा वगैरे तर नेहमीच खातो पण म्हणलं चला आज वेगळा काहीतरी झणझणीत करून पदार्थ बनवून खावा तर त्यासाठी पाहिजे मी अशा चांगल्या गच्चीवर मिरच्या घेतलेल्या आहेत कमी जास्त आपल्या खाण्यानुसार घ्यायच्या तर हे काय करणार आता मी चांगल्या एक पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून निथळून कोरड्या करून घेणार आहे. धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत मस्त तर आता याचे काय करणार आहे मी सगळी देठं काढून घेणार आहे अशी पाहता ही अशी मिरच्याची देठं अशी पूर्ण काढून झालेली तर आता काय करायचे मिरच्या धुवून झालेल्या सगळ्या कोरड्या करून तर आता हे मिरच्या मी अशा हे पाहिजे काय करायचे असे बारीक ह्या पाशे तुकडे करणार आहे ह्या पाहिजे असे पूर्ण मिरच्याचे बारीक तुकडे करून मस्त बनवणार आहे. आणि मंडळी आता हे पदार्थ मी असं मस्त चटपटीत तिखट करणार हे सगळ्या सर्वांना तर माहीतच आहे पण म्हटलं चला आता मस्त बाहेर पाऊस पण चालू आहे दररोज आज थोडंसं सकाळी जरा उघडलेलं आहे पाऊस त्यामुळं काय होईल शेगडी किंवा चूल अशी बाहेर पेटवताची ना तर चला म्हणलं आज आपण गॅसवरच मी आज याचा मस्त असा झणझणीत बनवणार आहे तर त्यासाठी हे अशा पूर्ण अशा मिरच्या मी कट करून घेणार आहे या बाकीच्या पण अशा पद्धतीने हे पूर्ण अशा कट करून घेतलेले. आता हे मिरचूच्या भाजीसाठी मी काय केलेलं आहे भरपूर अशी लसणाची गड्डी घेतलेली सोलून आणि हे मी काय करणार याचे कुटून नाही घेणार हे तर हे असे कट करून घेणार आहे हे असे बारीक तुकडे करून घेणार आहे पूर्ण लसणाचे पद्धतीनं पूर्ण लसण हे असा कट करून घेतलेला आहे भरपूर सारा कारण लसणानं खूप छान चव येते आणखीन जास्त असल्यानंतर. कोथिंबीर पण भरपूर अशी चांगली धुवून करून अशी मस्त कट करून घेतलेले आहे बारीक कढीपत्ता पण घेतलेला आहे आपल्याला फोडणीसाठी. सकाळी थोडासा पाऊस उघडलेला आहे आणि आभाळ पण भरलेलं आहे पण सध्या थोडंसं ऊन पडलेलं उघडलेलं आहे तर मी विचार केला तर गॅसवरच करायची पण चला म्हणलं थोडं उघडलेलं दिसलं आणि थोडंसं एका जागेवर कोरडं होतं चला म्हणलं तिथे शेगडी मांडली म्हणलं चला शेगडी छान लाकडं पेटली तर करूत ना ते गॅसवर तर मस्त शेगडी पेटलेली कारण वाळलेली लाकडं ठेवली होती आम्ही निवारायला तर म्हणलं पुन्हा गॅसवरचं कॅन्सल केलं आणि मस्त शेगडी पेटली मग शेगडीवर आपण करणार आहोत. जाळ लागल्या तर आपण काय करणार आहे त्या या लोखंडाच्या कढईमध्ये आपण मिरचू बनवणार आहेत. कढई गरम झाली याच्यात मी उगी थोडंसं तेल घालणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे मिरच्याचे कट केलेले आहेत ना तर हे अगोदर फक्त चांगले भाजून घ्यायचे मस्त वापरून अगोदर असे चांगले परतून घ्यायचे थोडेसे 5 मिनिट आणि यावर टाकणार ठसका लागू नये म्हणून मी प्लेट झाकून टाकणार आहे 2 मिनिट
2 मिनिट झालं हे मस्तपैकी त्याचा छान भाजून निघलेले परतून. तर आता ह्याला काढून घेणार आहे मी प्लेटमध्ये. बाई असं परतून घेतलं. आता याच कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घालणार आहे. थोडंसं भरपूर घालणार आहे. तेल मस्त गरम झालेले, मस्त मोहरी पण मस्त तडतडली. आता भरपूर अशी जिरं घालणार आहे. छान फुलले. आता हे भरपूर सारा असा लसूण घालणार. त्याच्यात कढीपत्ता पण घालणार आहे. आता थोडंसं हलवून परतून घ्यायची छानपैकी. पहा मस्त फोडणी झाली. असा लसण मस्त लालसर झालेलं आहे. तर आता याच्यात काय करणार आहे, परतलेले मिरच्याचे तुकडे घालणार आहे आणि याला एकदा चांगला हलवून घेणार आहे. त्याच्यात थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, छान असे खमंग असं चांगलं भाजून परतून घ्यायचं. याला पाणी बिलकुल वापरायची गरज नाही. थोडासा जाळ कमी करून घेऊ. एकदम असं जाळ कमी केलेलं आहे. आणि आता काय करायला 1 मिनिटभर झाकण टाकू. छोटीशी वाफ काढलेली छानपैकी असं मऊ झालेले. त्यामध्ये आपण कोथिंबीर कट केली होती ना, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता यामध्ये काय करायचं, आपण बिलकुल डाळीचा याचा वापर केला नाही. असं शेंगण्याचं कूट थोडंसं मोठ्या साईजचं याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं भरपूर टाकायचं म्हणजे असं काय होतं, असं मोकळं मस्त आणि तिखटपणा पण थोडासा कमी होते. तर मंडळी पहा किती साधी आणि सोपी रेसिपी आणि खायला पण एकदम चवदार झणझणीत अशी. तर पहा आपण घरात भाज्या नसल्यावर म्हणतो काय करावं. पण आता मी भरपूर अशा आठवडी बाजारातून भाज्या आणल्या, तरी पण म्हणलं मला असं खमंग टेस्टी मस्त खायची इच्छा झाली. तर चला म्हणलं आज आपण मिरचीचा खुडा खूप पद्धतीचा नमुन्याचा असतो. म्हणलं चला आज आपण काहीतरी वेगळं. आणि हे वेगळं नवीन नाही, ते आम्ही खूप नेहमी करतो ते असं. पण म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. तर अशा आणि हे नाही का किती पण दिवस टिकतो, हे खराब होत नाही. कारण ह्याच्यात बिलकुल असं पाणी नाही. आता तर खूप दिवस राहतच नाही. आवडलेली वस्तू जास्त दिवस राहतच नाही. असं आवडीनं खातं 3 टाईम. आणि आमचं कधी पण असं आम्ही करतो असं आठवण आली की. त्यापासून मस्त असा मोकळा मस्त असा मिरची अशी कशी मऊ पडलेली पाहिजे. कारण आपण एक वाफ काढलेली याच्यामध्ये. तर 2 मिनटं आणखीन थोडंसं वाफ देऊ. एकदम मी असं कमी केलेलं आहे, बंद केलेलं आहे मस्तपैकी. आणि याच्यात तुम्ही माझ्याकडे हिंग नाही, हिंग पण टाकायचं. खूप छान चव येते हिंगानं आणि पचन पण होते. हिंग वापरू शकता. आणि आंबट म्हणतो तुम्ही टमाटर पण टाकू शकता. मग टमाट्यानं कसं होते, हे असं गिच होतं, मोकळं राहत नाही. तर तुम्ही लिंबाचा रस पण याच्यात टाकू शकता. आमचूर पावडर पण यात मिक्स करू शकता. काही नाही टाकलं तर असंच पण खूप छान चवीला लागते. याच्यामध्ये काय करणार आहे, थोडासा चाट मसाला टाकणार आहे, 1/2 चमचा. आणि 1 चमचा धना पावडर. यामध्ये तुम्ही लिंबू टमाटर वापरू शकता, लिंबू पण पिळू शकता. तर मी याच्यात काय केलेले, तर 1/2 चमचा आमचूर पावडर वापरणार आहे. म्हणजे आंबूस छान लागते मस्त. तर पहा आपला झालं मस्त. आता याला तुम्ही म्हणजे काय नाव देऊ शकता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली आमची मिरचीच्या खुड्याची छोटीशी रेसिपी, आवडल्यास कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं पहा ना, थोडंसं करून पहा किती भारी लागतं असं टेस्टला. थोडंसं दाखवून ठेवायचं 1 मिनिट. तुम्हाला आमचूर पावडर नसेल आवडत आंबट तर तुम्ही 1 लिंबाचा किंवा अर्ध्या लिंबाचा रस पण याच्यात घालू शकता. पण ही मिरची तयार झाल्याच्या नंतर पिळायचा. कारण जर लिंबाचा रस अगोदर जर घातला ना तर कसं कडवटपणा येतो ह्या मिरचीच्या खुड्याला. त्यामुळे ती भाजी तयार झाल्याच्या नंतर पिळायचा. तर मी लिंबू न पिळता काय केलेले, आमचूर पावडर टाकलेली आहे. एकदम भारी असा स्वाद यायला, मस्त चविष्ट मंडळी. तर कशी वाटली आमच्या हिरव्या मिरचीच्या खुड्याची रेसिपी छोटीशी. तर झटपट होणारी पुन्हा 5 मिनिटांमध्ये. तर आवडली तर कमेंट करा आणि नक्की न विसरता सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.